नमस्कार मित्रांनो, आता इथे आहे का नांगरट चालू आहे. तरी ट्रॅक्टर खूप मस्त आहे. स्वराज 744 XT. हा मुलगा आहे का शंभू? शंभू तुझं नाव काय? हा बरोबर राहिला आहे. ट्रॅक्टरमध्ये बसतोय मी, पण थोडं थांबा. ट्रॅक्टरमध्ये आहे का? थांब, तो ड्रायव्हर आहे का? चालू राहिला ट्रॅक्टर. कसं चालू आहे? मस्त नांगरट भारी चालू आहे. तू भिव राहिला ना, तू म्हणतो नको बसायचं. बसायचंय का? दे त्याला आवाज, हरिदाजीला. हरिदाजी दे आवाज, येऊ दे म्हणा. जा पटकन जा, बस. अरे इकडून बस ना. तो मुलगा पलीकडून गेला नांगरटीत, पळतोय नुसता. खाली उतरतोय, वर चढतोय, खाली उतरतोय. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास तर लाईक सबस्क्राईब नक्कीच करा. तो आता बसलेला आहे का? हे रान आहे का? गव्हाचं रान आहे. ते चांगला मोगडा लागतोय, मस्त लागलं. खूप प्रकारे रान नांगरत आहे. आता वळत आहे ट्रॅक्टर. नांगर पलटी होतो असा. नांगर फिरताना आहे का लागा नाही बरोबर, त्यासाठी फिरतो. मग फिरावं लागतं. तर चांगलं चालू आहे नांगरायचं. खूप प्रकारे ट्रॅक्टर मजबूत आहे. स्वराज 744 XT सगळ्यात भारी आहे. स्वराज 744 नाही, त्याच्यापेक्षा भारी ट्रॅक्टर आहे, मजबूतवाला. किंवा 11 लाखाला येतो. 744 XT मध्ये थोडा असतं. YT बहुतेक माझा अंदाज तो सगळ्यात उत्तम ट्रॅक्टर आहे. त्याच्यापेक्षा पॉवरफुल, पॉवर इंजिन आहे, पॉवर आहे. थोडक्यात आपण आहे का पाहू शकतात मित्रांनो कसा लागतोय नांगर. हो का, इथे बरोबर लागला नाही. कमी जास्त रान निबार हे आलं का तसं होतंय. हो का, इथं पहा, जास्त फार तुडल्यामुळं आहे का लागत नाही नांगर. आता हे पलटी करताना आपण पाहू शकता ते कशा प्रकारे पलटी करतात. ती नांगराची मागचं आहे का ती नांगर थोडक्यात, तेव्हा कशी पलटी होते. आता बांधाची कडे झालं त्यामुळं वळून चक्कर घ्यावं लागते त्याला. बघा झाला पलटी. ते पुढचं ते आहे का दांडकं, त्याने पलटी करते. नांगर फिरतो. फिरल्यावर आहे का मस्त वाटतं. बघू तिरंगा केलंय पट्टीमध्ये, चाकाच्या मध्ये गोल गोल का नटापाशी.